झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी नाशिकची। मुंबई आग्रा महामार्गावरच्या नाशिक शहरामधला उड्डाणपूल बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते खुला करण्यात आला। नाशिक शहरातली वाहतुकीची कोंडी या उड्डाणपुलामुळे दूर होणार आहे। यानिमित्त आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी भुजबळांशी केलेली ही बातचीत। नाशिक मुंबई महामार्गावरील सर्वात मोठा फ्लायओव्हर आज खुला करण्यात आलेला आहे। स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी याचं आज उद्घाटन केलेलं आहे। नेमका या फ्लायओव्हरच्या कोणत्या वैशिष्ट्य कोणती आहेत? असं आहे की ह्या फ्लायओव्हर एकूण जे आहेत आपण अशी जे आहेत 7 फ्लायओव्हर्स आहेत ह्या मार्गावर आपण बांधलेले आहेत। त्यातला जो मोठा फ्लायओव्हर जो आहे हा 5.6 किलोमीटरचा आहे। याचं डिझाईन अतिशय वेगळं डिझाईन आहे। आशिया खंडातला अशा प्रकारचा हा दुसरा फ्लायओव्हर अशा डिझाईनचा। पहिला फ्लायओव्हर अशा प्रकारचा बँकॉकमध्ये बांधण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारचं डिझाईन जे आहे हे भारतामध्ये पहिल्यांदाच आहे, म्हणजे आशियामध्ये दुसरा क्रमांकाचा आहे। लांबीच्या बाबतीमध्ये भारतामध्ये हा दुसरा क्रमांकाचा पूल आहे। याच महामार्गावर पहिल्यांदाच कृषी वाहनांना पूर्णपणे 100% टोल फ्री करण्यात आलेला आहे। तर याचं नेमकं कारण काय आहे आणि हे सगळीकडे लागू होऊ शकेल का? असं आहे की कुठेही जो आहे कुठे ना कुठे ह्या टोलचं जे आहे टोल स्टेशन उभं करावंच लागणार, कारण हे BOT तत्वातून बांधलेले फ्लायओव्हर्स आहेत आणि यांच्या कंपन्यांना जिथे त्यांना टोल वसुलीचे जे आहेत थांबे दिलेले आहेत तिथे ते टोल वसूल करणार। सगळ्या ठिकाणी नाही ते करू शकत। महामार्गांवर अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत, यासाठी सुरक्षेसाठी आपण काय करतो आहोत? वेगावर नियंत्रण ठेवायला पाहिजे आहे। त्याचबरोबर राज्यातल्या आणि राज्याबाहेरचे जे काही ट्रक चालवणार असतील, ड्रायव्हर्स असतील, गाड्या चालवणार, त्यांनी या हायवेवर कशा रीतीने गाडी चालवायची याचे काही नियम आहेत ते नियम पाळले पाहिजे। राज्यात वेगवान रस्ते होत असले तरी वाहनधारकांनी आपल्या वेगाची काळजी घ्यायला हवी, अन्यथा अपघातांचं निमंत्रण हे या रस्त्यांनी त्यांना मिळू शकतं। म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनीच वाहतूक करताना नियम पाळण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।